मला ना रोल तुमचा पिक्चर वगैरे बघून किंवा पोस्टर बघून थोडंसं असं टेन्शन होतं की काय होणार या बाई बरोबर. एक्झॅक्टली कसं काय रोल तुमचा? मला वाटतं की होर्डिंग मध्ये मी दिसते तेवढी दुःखी या फिल्म मध्ये बिलकुलच नाहीये आणि मी खूप स्ट्रॉंग आहे या फिल्म मध्ये. आणि एका उत्कृष्ट अशा साहित्यकृतीवर आधारित ही फिल्म आहे. असं फार कमी वेळा घडतं भारतात. परदेशांमध्ये खूप साहित्यकृती वापरल्या जातात चित्रपटांसाठी, पण दुर्दैवाने इतकं उत्कृष्ट साहित्य आपल्याकडे असूनही आपण त्याचा उपयोग करून घेत नाही. ही माझ्या मनातली खंत आहे, कारण मी एका साहित्यिक घरातनं आलेली आहे. तेव्हा अशा फिल्मचा प्रस्ताव माझ्याकडे आला तेव्हा मी खूप खुश झाले. आणि हा विषय असा आहे की ज्या स्त्रीने आयुष्यभर खूप काही भोगलेलं आहे त्या स्त्रीला घरातून बाहेर पडून एका नव्या नात्याचा स्वीकार करायची इच्छा होते आणि अतिशय धाडसी पाऊल ती उचलते आणि स्वतःला केंद्रस्थानी ठेवते. म्हणजे एव्हरीबडी हॅज अ राईट टू बी हॅपी हे 80च्या दशकामध्ये त्या स्त्रीला कळलेलं आहे, या कादंबरीच्या नायिकेला. आणि त्यासाठी ती मनपूर्वक प्रयत्न करते आणि त्यासाठी ती लढा देते. ही मला फार विशेष गोष्ट वाटली. अर्थात तुम्ही शरदचंद्रांच्या जर व्यक्तिरेखा बघितल्या तर साहित्यामध्ये अशा व्यक्तिरेखा आपल्याला खूप मिळतात, पण स्क्रीनवर अशा व्यक्तिरेखा फार कमी येतात आणि आजकालच्या काळात तर येतच नाही असं आपण म्हणूया. त्यामुळे माझ्यासाठी फार सुंदर संधी होती आणि ती मी आनंदाने स्वीकारली. या फिल्मचे दिग्दर्शक प्रवीण अरोराजी हे खूप पॅशनेट आहेत. आमचे प्रोड्युसर सगळे साहित्याशी संबंध असलेली माणसं एकत्र आली की एक वेगळा आनंद असतो आणि तो आनंद पुरेपूर अनुभवला. तुम्हाला 16व्या वर्षापासून जे लोक बघत आले अजूनपर्यंत बघतात, खूप प्रेम करतात, मोठे सिरियस असो किंवा फन लव्हिंग मुलीचा रोल असो, सगळं तुम्हाला प्रेम भेटलंय. तुमच्या मागे एक लांब जे मोठं करिअर चाललंय, हेच चाललंय, त्याच्या मागे एक शक्ती म्हणून काय? आय थिंक जे संस्कार मला मिळालेले आहेत आणि मला वाटतं हो म्हणण्यापेक्षा नाही म्हणणं आयुष्यात जे अयोग्य आहे किंवा आपल्याला जे मनापासून आवडत नाही त्याला नाही म्हणणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते मी म्हणते. मला वाटतं ते एक कुठेतरी समाधान माझ्या चेहऱ्यावर आहे की मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला आहे की मी चांगल्या गोष्टींची कनेक्टेड राहील. अगदी एक ह्याच्यात मी बघितलं पत्र लेखन फार असं चाललंय. कधी तुमच्या शाळेत किंवा कॉलेजच्या टाइमावर तुम्ही तुमच्या मुली गर्लफ्रेंड्स किंवा टीचरला किंवा? हो, मी त्याच काळातून आले की जेव्हा पेन फ्रेंड्स हे खूप फॅड होतं आणि नंतर हळूहळू ते कमी झालं, पण अजूनही व्हॉट्सॲप हे तेच आहे. आपण जास्त फ्रिक्वेंटली लिहितो आपल्या मित्रमैत्रिणींना, त्याच्यामुळे ह्यात जे पोस्टात पत्र टाकायची गंमत आहे या चित्रपटामध्ये. आणि एका स्त्री आणि पुरुषातली अशी निखळ मैत्री, प्लेटॉनिक लव्ह जे पत्र मैत्रीतून उत्पन्न होतं ते या चित्रपटात दाखवलेलं आहे. ती ही विशेषता आहे. तर एक जेव्हा फिल्म फेस्टिवलमध्ये तुम्हाला स्टँडिंग ओवेशन मिळालं त्यावेळी काय फिलिंग? खूप आनंद झाला आणि असे विषय लोकांना अजूनही आवडत आहेत याची एक ग्वाही मिळाली. आपल्याला असं वाटतं की हे कोणाला तर आवडतच नाही, म्हणजे आपण पण काय म्हणूया शीतावरून भाताची परीक्षा करायला जातो, पण लोकांना अशी एंटरटेनमेंट हवी आहे. आता त्यांना कुठेतरी ते सगळं सहन होत नाहीये. म्हणजे दुनियाभरातलं क्राईम आता आपण बघतोय आणि दुनियाभरातले चांगले विषय हे साहित्याच्या माध्यमातले विषय हे अजूनही दुर्लक्षित राहत आहेत आणि ते हवे आहेत याची पुन्हा एकदा जाणीव झाली. थँक्यू.